पहिली ओव्हर घेऊन बॉलर करण, स्ट्राइक एंडला बॅटर विशाल, नॉन स्ट्राइक एंडला विवेक. चेंबूर मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, चेंबूर मध्ये खूप चांगले चांगले प्लेयर्स आहेत आणि त्यामुळे आज एव्हीसीसी चेंबूर पण एक चांगली स्टारकास्ट लावून त्यांच्या विरुद्ध श्री गणेश घाटकोपर म्हणजे घाटकोपर, भटवाडी, अमृतनगर त्या परिसरातील एक चांगली स्टारकास्ट घेऊन नितीन दळवी स्वतः इन ऍक्शन मध्ये आहेत. या बॉलवर एक चांगला फटका, पहिला बॉल पॉइंटला आणि तिकडे थ्रो थोडा चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला, बट रन सिंगल मिळेल. करण, स्ट्राइक एंडला बॅटर विवेक. चांगले खेळाडू विवेक, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग पण त्यांच्याकडून पाहिजे. बघूयात कशा प्रकारे आजचा दिवस इकडे कोण जिंकेल. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आणि रन्स कुठल्या प्रकारे मिळणार नाहीयेत. रॉयल ट्रॉफी सीझन 1 पहिलं पर्व आहे आणि खूप चांगलं आयोजन अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. घनश्याम शिंदे, हेनॉय, जतीन, सर्व त्यांची रॉयल फॅमिलीची टीम ज्यांनी ऑर्गनाइज केलंय. करणनी पण चांगली पिचिंग करतायत. स्ट्राइक एंडला बॅटर पुन्हा एकदा विशाल. या बॉलवर बॅकफुटला आले, टॅप खेळले गेले तिकडे, रन पुन्हा एकदा सिंगल मिळेल. ओमसीसी वडाळा टीमने पण एक चांगला परफॉर्मन्स केला आणि मॅच जिंकले. या बॉलवर एक चांगला ड्राइव्ह, क्लासिकल कडक. विवेकने व्ही शेप मध्ये फटका खेळला. व्ही फॉर विवेक आणि व्ही फॉर व्ही शेप. काय फटका खेळला, क्लास. कुणाल वेंदारे पण आमचे तसेच लेफ्टी बॅटिंग करतात, आमच्या सोबत स्कोरिंग करतात आता रॉयल ट्रॉफी साठी. ऑफिशियल आमचे स्कोरर आहेत. 5 रन आणि प्रॅक्टिस कुणी करायची नाहीये. गुड बॉलिंग करण. करणने एक केलं की 6 बॉल मध्ये टाकून साईडला. जो हे अंडरआर्म क्रिकेट मध्ये हे शिकेल तो सर्व खेळू शकतो. मित्रा जे बाउंड्री लाईनला बसले त्यांनी पाय थोडं वरती घ्या भाऊ प्लीज, कारण की जर काही तिकडे परत काही आलं तर प्रॉब्लेम नको, त्यामुळे तुम्ही थोडी काळजी घ्या. अखिलेश एक चांगले खेळाडू आहेत. पटवाडी त्या घाटकोपर त्या परिसरात पण चांगले क्रिकेट खेळले आहेत. नितीन दळवी पण आहेत. नितीन दळवी टेस्टचं लुक बनवून आलेत, टेस्टची कॅप घातली आहे आणि घाटकोपरचं पण क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. सेशन वाईज मध्ये पण खूप चांगलं क्रिकेट त्यांच्यातून पाहायला मिळालंय, खुल्या गटात पण. बट आज चांगल्या मॅचेस आपल्याला इकडे पाहायला मिळतील का. बॉलर अखिलेश, स्ट्राइक एंडला बॅटर विवेक. त्या बॉलवर फ्लिक केल्या, गॅप मध्ये फटका, एक चांगला फटका. इट्स अ बाउंड्री. ऑक्टोबर हिट मध्ये दिलाय चटका. काय फटका खेळलाय विवेकने. विवेकचा एक वेगळा स्टान्स आहे, अगदी 6व्या स्टंपला बॅटिंग करतोय, पण क्लासिकल. काय फ्लिक केलं. या बॉलवर पण एक चांगला ड्राइव्ह केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे, पण थ्रो थोडा लेझी पाहिला गेला आणि क्विक नव्हते फिल्डर. परफेक्ट हिट, डायरेक्ट हिट लागला असता मगाशी जसा फाजिलबाईने लगावला तर विकेट मिळाली असती, बट कुठेतरी हुसेननी पण एक चांगला स्पीड टाकला, एक बाउंड्री सुटली, बट बॉलिंग खूप चांगली केली. आशिष केणींनी चांगली बॉलिंग केली. फॅक्सने एक शेवटला चांगली बाउंड्री खेळली, त्यामुळे ओमसीसी वडाळा मगाशी मॅच एक चांगली जिंकले. या बॉलवर पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्राइक एंडला तर फेकी गेली आहे. लाऊड अपील, नॉट आउट. आमचे अंपायर अमित सर, आपलं पण स्वागत आहे. मिलिंद पाचरणे सर, त्यानंतर घनश्याम शिंदे स्वतः आहेत आज, ते पण लक्ष देऊन आहेत. रॉयल ट्रॉफी साठी आपलं योगदान देतात. या बॉलवर पुन्हा एकदा चांगला फटका विवेकच्या बॅट मधून. क्लासिकल विवेक, अनस्टॉपेबल विवेक. काय बॅटिंग करतोय, कडक बॅटिंग.
जावं लागेल. बट विवेक साठी एकदा टाळ्या वाजवा. आपलातून बॅटिंग केली जे त्यांनी स्टार्ट दिली आहे टीमला, इम्पॉर्टंट आहे. रन्स करून गेला विवेकने, त्याचा रोल केलाय. या ओव्हर मध्ये रन्स थोड्या जास्त आल्या, 11 रन्स आल्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 16. 16 रन्स झाले, 2 ओव्हर संपलेत. न्यू बॅटर सुशांत रणेम. सुशी बॅटिंग साठी आणि लेफ्ट हँडने काय स्माइल केली. सुशी आणि लेफ्ट खूप एकत्र खेळले. मग ते चेंबूर साठी, रॉयल साठी. मंच 11 मालाड आणि KP9 भांडूप. आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची पण नोंद करायची आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केलं जाईल. मंच 11 मालाड आणि KP9 भांडूप. आणि पहिलाच बॉल दक्षिश यांचा आपण पाहिलं तर दक्षिश व्हाईट बॉल. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. इकडे मिसफील्ड आणि रन्स मात्र पुन्हा एकदा प्लसने पुढे जाईल. 2020 मॅच मध्ये आली टीम. आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ABCC चेंबूर. बॉलिंग साठी निलेश खोरपडे. बट रन्स आले दक्षिणचे, त्यामुळे ती कुठेतरी ओव्हर थांबवली आणि थोडे चेंजेस केले. आता स्कोर झालाय. बट ABCC चेंबूर पण अजून थोडा टचअप देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून 35-40च्या घरामध्ये जाऊ शकतो स्कोर आणि पोहोचलं पाहिजे तिथपर्यंत. बट बघूया आता कशा प्रकारे सुशांत आणि विशाल बॅटिंग करतील. बॉलर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर निलेश 21. या बॉलवर एक चांगला फटका. इकडे अंपायर्सने थांबवलं. नो बॉल. नो +1 म्हणजे रन झाले 23. 23 रन झाले धाव फलकावरती आणि पहिल्याच डावामध्ये पूर्णपणे ABCC चेंबूर मात्र ग्राफ मध्ये पूर्णपणे वरती गेली आहे, जेणेकरून चांगली बॅटिंग केली. विवेकने जी स्टार्ट दिली. आता विशाल, सुशांत त्यात एक्स्ट्रा रन्स पण टाकतात घाटकोपर टीम. त्यामुळे श्री गणेश घाटकोपर टीमला कुठेतरी हे एक्स्ट्रा रन्स थांबवणं गरजेचं आहे. इकडे पण आपण पाहिलं तर आणि चांगला बॉल अडवला तिकडे. दक्षिणने चांगलं फिल्डिंग केली. बट रन्स पुन्हा एकदा वरती जातात. बॉलर निलेश, स्ट्राइक हँडला सुशांत. या बॉलवर टॅप केला गेला. सुशांत एक चांगला फटका. कडक. सुशांत टॅप पण खूप चांगलं खेळतात. एक वर्ष मला किटी कट्ट्याला सुशांतची बॅटिंग आठवते आणि प्लेयर ऑफ सिरीजची ट्रॉफी घेतली होती. आपलातून कामगिरी केली होती आणि त्यांच्याकडे तो क्लास आहे, फॉर्म आहे त्यांचा. नेहमीच चांगली कामगिरी केली. मध्ये जम्बो, रॉयल अशा अनेक, कामोटे अनेक टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलेत सुशांत रणेम.
फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. कडक टॅप खेळले, प्रॉपर पंच केला तिकडे सुशांतने आणि रन्स मात्र 28 रन. या बॉलवर पुन्हा एकदा अंपायर्सनी मात्र तिकडे दंडित केले गेले. नो बॉल आणि नो +1. निलेशचा ओव्हर स्टेपचा मात्र कुठेतरी रन्स इकडे पंचांनी थांबवलं. ह्या बॉल तुम्हाला पूर्ण करावा लागेल आणि 30-30 तब्बल 30 रन झाले धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम एबीसीसी चेंबूर. बॉलिंग फॅक्टर कुठेतरी घाटकोपर टीमला, श्री गणेश या टीमला कुठेतरी थांबताना पाहिलं गेलं. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निलेश, स्ट्राइक एंडला बॅटर विशाल. इकडे पण शेवटचा बॉल अजूनही बाकी आणि रन झालेत 31. या बॉलवर पण पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि तिकडे स्ट्राइक एंडला थ्रो केला. बट 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल स्कोर 33. म्हणजे स्कोर पूर्णपणे ग्राफ वरती गेला आणि कुठेतरी आता ह्या बॉलरला 40च्या आसपास स्कोर थांबवणं गरजेचं आहे. जर 40च्या वरती गेलं तर थोडं डिफिकल्ट इकडे चेस होणं. त्यामुळे क्रिकेट अंडरआर्म मध्ये तुमच्याकडे एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, पण भाई बॉलर तुमच्याकडे 4 प्युअर पाहिजे, तरच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता आणि चांगली मॅच होऊ शकते. हे फॅक्ट आहे. एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, पण बॉलर पाहिजे भाई. आता बॉलर साहिल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर साहिलचं स्वागत केलंय. इट्स अ बाउंड्री. काय फटका खेळलाय सुशांतने, कडक. सुशांत पण चांगली प्रॅक्टिस चालू आहे. काय फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग केलं. प्रॅक्टिस पाहिजे, त्याशिवाय तुम्ही कुठलाही खेळ खेळू शकत नाही. संडे टू संडे क्रिकेट खेळणं वेगळं आणि प्रॅक्टिस करून संडेला क्रिकेट खेळणं, तरच तुम्ही एका चांगल्या लेवलला क्रिकेट खेळू शकता. कुठलाही स्पोर्ट्स असो, मग ते क्रिकेट, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाहीये. तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर चांगल्या लेवलचं खेळू शकता. या बॉलवर आपण परत ऑफ स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 38. 38 रन झालेत आणि एबीसी चेंबूर आता मात्र फ्री माइंड, सर्व रिलॅक्स झालेत कारण की आपला स्कोर झालाय. या बॉलवर रिस्पेक्ट दिला आणि सुशांत एक हलक्यात आणि ढकललं तिकडे. सिंगल रन. 39. तब्बल 39 रन झालेत. बॉलर साहिल. इकडे पण चांगलं पिचिंग केले गेले, बट बॅटर आउट. विशालला बाहेर जावं लागेल. विशालने पण एक चांगली कामगिरी केली, खेळपट्टीवर उभा राहिला. वेल विशाल त्याने मॅच पुढे नेली. इनिंग ब्रेक्स मध्ये मी विनंती करेल आपण दोन्ही टीम्सने आपण टॉस साठी तयार राहायचंय. मंच 11 मालाड आणि KP9 भांडूप. $39 रन झालेत. सहा टीम मधून 3 टीम येणार, 3 टीम मधून चिठ्ठी उडणार. एक टीम क्वालिफायर आणि एक टीम सेमी खेळ, क्वार्टर खेळ. या बॉलवर पण फ्लिक केले गेले, पण फटका थोडा फसला गेला. 1 रन मिळेल तिकडे. न्यू बॅटर विकी, विशाल, विवेक, विकी डोंगरे. या बॉलवर टॅप खेळला गेला. सुशांतची बॅटिंग आवडली. सुशांतसाठी एकदा टाळ्या. अफलातून बॅटिंग, क्लासिकल सुशांत. काय बॅटिंग केली आणि कव्हर्सला टॅप खेळले. सगळे फटके तिकडेच खेळले आणि तेही टॅप.
कडक बॅटिंग. सुशांत बोलतो भाऊ आमचं चेंबूर आहे, त्यामुळे इकडे मला बॅटिंग करावी लागेल. बॉल प्लेड सुशी. 44 44 रन झालेत आणि त्यातले 18 रन मात्र सुशांतचे. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलंय आणि सुशांतने दाखवलं की मी ग्राउंड स्ट्रोक पण मारू शकतो. कडक. सुशांतसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. अनस्टॉपेबल सुशांत. काय बॅटिंग केली गेली आहे. क्लासिकल सिस्टमॅटिकली सुशांत. काय फ्लिप केलं गेलंय आणि याही मॅच मध्ये अक्षरशः तुटून पडलाय. टार्गेट आहे स्ट्राइक एंडला बॅटर साहिल नवले. नॉन स्ट्राइक एंडला सूरज मिश्रा. आपलं पण स्वागत आहे.
तब्बू आपलं पण स्वागत. एक खूप वर्ष क्रिकेट खेळतात. आणि सूरज मिश्रा स्ट्राइक एंडला बॅटर साहिल, नॉन स्ट्राइक एंडला श्रीगणेश घाटकोपर. आपला एक प्लेअर आमच्यापर्यंत पाठवलं तर खूप बरं होईल. पहिल्याच बॉलवर टॅप केलं साहिलने पण आणि सिंगल रन. नितीन दळवी एक आपला कोण असेल तर भाई नितीन आपला एक प्लेअर पाठवणं कोण असेल तर. स्ट्राइक एंडला निखिल, नॉन स्ट्राइक एंडला साहिल. साहिल निखिल, निखिल साहिल. बॉलर सुशांत. आणि ग्राउंड आहे चेंबूर. इकडे प्राणी पण एन्जॉय करतात आमचे कॅमेरामॅन, ते पण मंकी. बॉलर सुशी आपण लेग स्टिकच्या इकडे पिचिंग आणि व्हाईट बॉल. त्या बॉलवर फ्लिक केलं गेलं. तिकडे आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. लेफ्ट आपण इन ऍक्शन मध्ये आहे. तर रन्स थोडं टार्गेट जास्त आहे 49चं, त्यामुळे मॅच श्री गणेश घाटकोपर टीमला मात्र एक थर्ड फोर्थ घेतला बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह, बट चांगलं गणेशने तिकडे बॉल अडवला. बॉलिंग साठी आपण पाहिलं सुशांत, स्ट्राइक एंडला निखिल आहे. श्री गणेश घाटकोपर. चांगलं आयोजन आज रॉयल ट्रॉफीचं. रॉयल फॅमिली आज खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे आणि पहिलंच वर्ष आहे. येणाऱ्या हंगामात असे अनेक टुर्नामेंट आता पाहायला मिळतील. सर्व मुंबईकरांना तेच लक्ष आहे की डिसेंबर महिन्याचं शेड्यूल काय आहे, नोव्हेंबर महिन्याचं शेड्यूल काय आहे, जानेवारीचं शेड्यूल काय आहे. आता हळूहळू सर्व फॉर्म्स येतील. वाय कट्टा कधी आहे, किट्टी कट्टा कधी आहे, सिद्धी पॅकर कधी आहे, ज्या SP चषक कधी आहे, माहींचा महाराज चषक कधी. आता मग मुंबईकर सर्व तिकडे त्यातल्या त्यात आपल्या प्रीमियर लीग पण येतील. त्यामुळे इंटरचं पण क्रिकेट खेळायचंय, खुल्या गटातलं पण क्रिकेट खेळायचं. या बॉलवर पण आपण पाहिलं आडव्या बॅटने आणि तिकडे लेफ्ट्या. चेंबूरचं एक जुनं नाव, बॉक्स क्रिकेट का दुसरा नाव लेफ्ट्या. आणि एन्जॉय करतात अजूनही क्रिकेट. खूप वर्षापासून लेफ्ट्याला पण क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय. खूप मोठं पल्ला गाठायचा आहे. 4च रन झाल्यात, 45 पाहिजे अजूनही. या बॉलवर पण बॅकफुटला आले, पण सुशांत पण इझिली मारून देणार नाहीयेत. तुला एफर्ट्स द्यावे लागतील तरच कुठेतरी तू सक्सेस होऊ शकतो. 7 रन झालेत, पहिली ओव्हर संपली आहे आणि 18 बॉल मध्ये आता मात्र 42 धावांची गरज आहे. 18-42 समीकरण आहे. ग्राउंड मध्ये अगदी प्राणी पण इकडे एन्जॉय करतात आणि आमचे कॅमेरामॅन ते पण टिकतात. त्याचा पण सकाळी ब्रेकफास्ट चालू आहे. स्ट्राइक इनला बॅटर निखिल. 18 बॉल 42. बॉलर विवेक पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. इकडे व्हाईट बॉल.
18 बॉल 41 धावांची गरज आहे. होईल का? होऊ शकतं, प्रश्नचिन्ह आहे. तर स्टार्ट दिली तर होऊ शकतो. त्याला मात्र प्रयत्न करावे लागतील. हनय कुमार पण लक्ष लावून आहेत. सर्व त्यांची टीम रॉयल फॅमिलीची. रॉयल ट्रॉफीचं हे सीझन 1 रॉयल चेंबूर टीम पूर्ण त्यांची. श्री साई स्पोर्ट्स, माडिक कलेक्शन, इंटरनेट, एबी सर्व्हिस, एबी इंटरनेट सर्व्हिसने पण आम्हाला खूप चांगलं प्रोव्हाइड केल्यात. आम्हाला ज्यांनी ट्रॉफीज प्रोव्हाइड केलेत आमचे अगदी जवळचे मित्र कृष्णा पटकरे मामा, आणि ते पण आता मात्र आजच्या दिवसामध्ये येऊन जातील. सर्व आमचे जवळचे मित्र रॉयल फॅमिली सोबत, म्हणजे खेळणारे जरी 11 जण असले तरी त्यांना पाठिंबा आणि त्यांना प्रोत्साहित करणारे असे अनेक त्यांचे मित्र परिवार आहेत जे रॉयल फॅमिलीसाठी जुळले आहेत. आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. ड्राईव्ह तर केला आणि गॅप मध्ये बॉल. 4 रन. काही वेळानंतर बाउंड्री आली, बट आली. साहिलला माहिती आहे की आता मात्र हलक्यात घेऊन चालणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील. जर जिंकायचंय तर लढावं लागेल आणि खेळावं लागेल, लढावं लागेल. या बॉलवर काय बॉल वळवला, हलकासा कट केला विवेकने आणि साहिलला जागेवर गोल फिरवलं. बॉल ऑफ द मॅच, परफेक्ट डिलिव्हर, नाईस, क्लास. हलकासा बॉल कट केला आणि साहिलने जागेवरच अगदी गिरकी घेतली. गुड बॉलिंग विवेक. न्यू बॅटर विजय. या बॉलवर पण विजयला पण फिरवलं गेलं आणि विवेकची चांगली बॉलिंग, क्लास बॉलिंग. सिक्स्टीन 16 रन झाले त्यांनी मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर अजूनही 14 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. 16 रन झाले. तेहतीस धावांची गरज आहे 14 बॉल मध्ये. बघूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. अखिलेश ललित न्यू बॅटर. अखिलेशने फक्त फ्लिक केला, बट तिकडे रन एक होईल. 17 बाउंड्रीजची गरज आहे. आता सिंगल नको टीमला. तिकडे पण बॉल आपण पाहिलं तर बाहेर ट्रॅव्हल व्हायला आणि तिकडे रन, 1 रन. मॅच आता आपण पाहिलं तर शेवटच्या 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे, म्हणजे 15च्या सरासरीने करावं लागेल. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 12 बॉल मध्ये 30 करायचे, मध्ये 15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. जर लास्टला 6 बॉल 14, 6 बॉल 15 मॅच आली तर बघायला मजा येईल. या बॉलवर फ्लिक केले गेले, इट्स अ बाउंड्री. अखिलेश बोलतो थांब, मी आहे अजूनही, मॅच सोडू नका.
आणि ह्याचंच नाव क्रिकेट आहे. कधी मॅच फिरू शकते. सर्वांनी T20 वर्ल्ड कप बघितला, सर्वांना वाटलं इंडिया हरली, बट बुमराह बोलला थांबा मी आहे, आणि ह्याचं नाव क्रिकेट आहे. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी गेल का. अखिलेशने एक बाउंड्री आली आहे. 11 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. या बॉलवर पॅडल स्वीप फटका थोडा फसला आणि अखिलेशने कॉल दिला तिकडे, आणि तिकडे 2 रन. कहाणी में ट्विस्ट. 10 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. 10 बॉल 24. मॅच जिंकेल कोण? अजून एखाद दुसरी बाउंड्री आली तर बघायला मजा येईल. घाटकोपर टीम पण, श्री गणेश घाटकोपर टीम पण मॅच मध्ये येते हळूहळू. 10 बॉल 24 करायचे आहेत. तिकडे पण समोर फटका खेळले गेले, बट रन तिकडे सिंगल मिळेल. 9 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. या 3 बॉल मध्ये एखाद दुसरी बाउंड्री आली पाहिजे. लास्टला 6 बॉल 16, 6 बॉल 17 पण इकडे होऊ शकतो. आता बॅटिंग करावी लागेल बॅटर विशालला पण. स्ट्राईकला निखिल. 9 बॉल 23. 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. या बॉलवर फ्लिक केलं आणि तिकडे बॅटर आउट, कॅच आउट मध्ये. सुशीलने मात्र एक चांगली कॅच पकडली तिकडे, आणि सुशांतने सर्व केलं. बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली. न्यू बॅटर नितीन, आणि इकडे मेसफिल्ड. नितीन मला असं वाटतं लकी आहे. नितीनने येल्लो टी शर्ट घातली आहे आणि त्यावर बाउंड्री आली, मात्र लकी. मॅच अजूनही संपलेली नाहीये. या बॉलवर पण बॅकफुटला आले तिकडे. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा. 6 बॉल 18. आणि बॉलिंग साठी लेफ्ट या निलेश मांजरेकर. बॉक्स क्रिकेट का दूसरा नाम निलेश मांजरेकर, लेफ्ट या. बघूयात 6 बॉल 18 मॅच काय होईल. या बॉलवर टॅप खेळला गेला नाही. चांगला फटका. स्वागत केले मात्र इकडे नितीनने. नितीनने खूप चांगला फटका खेळला. प्रॉपर. नितीन दळवी एक वेगळे लुक करून आलेत. ते लुक मला असं वाटतं त्यांना लकी आहे. 5 बॉल मध्ये अजूनही 14 रनची गरज आहे. मॅच संपलेली नाही अजूनही, आणि सर्वजण मॅच बघत असतील घाटकोपर जिंकेल की चेंबूर. 2 स्टेशन आमने सामने. या बॉलवर व्हाईट बॉल, प्रेशर. आता मात्र 5 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. एबीसीसी चेंबूर जिंकेल की श्री गणेश घाटकोपर यांच्यामध्ये ही फाईट मॅच, रॉयल ट्रॉफी. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप केलं गेलंय आणि तिकडे रन. सिंगल. 4 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. इकडे पण चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. वेल स्टॉप डोंगरे. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. एका दुसरा स्कोर 85 आतमध्ये स्कोर असता मॅच अजूनही श्री गणेश घाटकोपर टीमने फाईट दिली आहे. 3 बॉल 11 पण शिल्लक आहे. आणि आता मात्र औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जर लेफ्टने चुकी नाही केली तर मॅच जिंकले टीम. जवळपास
चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये एबीसीसी चेंबूर सेकंडला आफ्रिदी खूप चांगला बॉल होता तिकडे आणि ढकललं. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि चांगली कामगिरी केली एबीसीसी चेंबूर. वेल प्लेड. हार्डलक टीम श्री गणेश घाटकोपर आपण पण फाईट दिलात. 49चं एक मोठं टार्गेट होतं पण चांगली मॅच नितीन दनिवानी पण थोडी क्लोज आणली होती. एकात दुसरे एक 7-8 रन कमी असते तर मॅच फाईट झाली असती. बट वेल प्लेड. एबीसीसी चेंबूर संघाने ही मॅच जिंकली आहे. केली आणि सुशांत रनीमने